याविषयीचे अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून। प्रणाली, काय सांगता येईल? एकीकडे अनिल देशमुख म्हणतायत की आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तिढा नाहीये, तर जागा वाटपामध्ये मवियामध्ये तिढा असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे। 5 जागांवरून मवियामध्ये भांडण असल्याचं देखील प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय आणि आता प्रकाश आंबेडकर हे बैठकीला देखील जाणार नाहीयेत। हा तिढा सुटल्यानंतरच चर्चा करेल असं देखील त्यांनी नमूद केलंय। मुळात जर आपण बघितलं तर सातत्यानं प्रकाश आंबेडकर हे काही आज पहिल्यांदा म्हणत नाहीये की 5 जागांना घेऊन महाविकास आघाडीमध्ये तिढा आहे, त्यांनी त्यांचा तिढा आधी सोडवावा आणि मग नंतर आम्ही जाऊ। परंतु अनेक वेळा असं सुद्धा प्रकाश आंबेडकर म्हणतात की हे तिघे जण एकत्रित बसतात, हे तिघे जण निर्णय घेतात आणि मग आम्हाला त्याच्यामध्ये बोलवलं जातं, त्यामुळे आम्हाला उपऱ्यासारखं वाटतं असं सुद्धा प्रकाश आंबेडकर म्हणतात। त्यामुळे नेमका संपूर्ण तिढा जो आहे तो प्रकाश आंबेडकर यांच्या स्वतःच्या भूमिकेवर सातत्यानं निर्माण केला जातोय। याच्यापूर्वी सुद्धा आपण बघितलं, पूर्वीच्या निवडणुकांना सुद्धा त्यांनी इच्छा व्यक्त केली पण ते आयत्या वेळेला येत नाही। आता सुद्धा अनेक महाविकास आघाडीतले लोक असे आहेत की ज्यांची भावना आहेत की प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीमध्ये यावं, परंतु त्यांच्या मनामध्ये सुद्धा साशंकता आहे की खरंच प्रकाश आंबेडकर हे येण्यास इच्छुक आहेत का, कारण दरवेळेला ते काहीतरी वेगवेगळी कारणं सांगतात किंवा दरवेळेला ते कुठल्या तरी गोष्टीवरून नाराजी व्यक्त करतात। त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आज स्वतः बाळासाहेब थोरात जाऊन त्यांना भेटून आले, कारण अनेक वेळा ते असं म्हणताना सुद्धा आढळलेले की शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचा या लग्नाला होकार आहे, परंतु अडचण जी आणताय ती काँग्रेस नावाचा पंडित आणतोय असं सुद्धा ते यापूर्वी एकदा म्हटलेले होते। त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आज प्रकाश आंबेडकर सुद्धा त्यांना जाऊन भेटून आले। या उपर सुद्धा महाविकास आघाडीची जी बैठक आहे या बैठकीला आज प्रकाश आंबेडकर जातात किंवा नाही जाते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता तरी त्यांनी म्हटलेलं आहे की ते जाणार नाही, पण तरी सुद्धा ऑफ रेकॉर्ड काही जणांना ते असं सुद्धा म्हणाले की मी या बैठकीला जाणार आहे। त्यामुळे नेमके प्रकाश आंबेडकर जातात किंवा जात नाही याबद्दल सुद्धा साशंकता आहे। आणि एकूणच जर बघितलं तर महाविकास आघाडीची बैठक आता ही अंतिम टप्प्यात आलेली आहे। आज उद्यामध्ये त्यांना त्यांच्या जागा वाटप हे फायनल करून उमेदवारांची सुद्धा नावं फायनल करायची आहे। अशामध्ये जर प्रकाश आंबेडकर यांनी आडमुठी भूमिका घेतली तर त्याचा फटका हा जागे वाटपाला बसू शकतो आणि त्यामुळे सुद्धा महाविकास आघाडीचं जागा वाटप जे ते रखडू शकतं। पण आता आपण पाहतोय आज आणि उद्या ही जी बैठक होतीये तर या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। तेव्हा प्रकाश आंबेडकर नेमकी त्यांची भूमिका नेमकी काय घेतात, ते बैठकीला जातील की जाणार नाहीत याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। प्रणाली, धन्यवाद या सविस्तर तपशिलासाठी। तेव्हा वळूयात पुढच्या बातमीकडे। लोकसभा निवडणुका काही दिवसांवरती येऊन ठेपल्यात, मात्र राज्यात अजूनही जागा वाटप हे ठरलेलं नाहीये। यातच महाविकास आघाडी सोबतच आता वंचितही सामील झालेलं आहे, त्यामुळे जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच आता सुरू झाली आहे। जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीची मुंबईत बैठक थोड्याच वेळात सुरू होणार आहे आणि या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात हे उपस्थित राहणार आहेत। तसंच आजच्या बैठकीसाठी वंचितचे प्रकाश आंबेडकर देखील उपस्थित राहणार होते, मात्र आताच काही वेळापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ते आजच्या या बैठकीला उपस्थित राहणार नाहीयेत। त्यामुळे जागा वाटपावरती आजचा तोडगा निघणार असल्याची शक्यता ही तुर्तास तरी स्पष्ट होत नाहीये। जागा वाटपावरती अंतिम निर्णय होणार की नाही ते आता कळेल, कारण मवियाची जी आज महत्त्वाची बैठक होतीये त्यामध्ये ठाकरे, शरद पवार देखील बैठकीला उपस्थित राहणार आहेत, पण प्रकाश आंबेडकर बैठकीला उपस्थित राहणार नाहीयेत। मवियाची थोड्याच वेळात बैठक होतीये। आज आणि उद्या या वेगवान राजकीय घडामोडी घडतील, कारण यामध्ये मवियाची जी बैठक होतीये त्याच्यावरती जागा वाटपाचा जो निर्णय आहे तो अंतिम निर्णय होणार आहे। त्यामुळे आजची जी महत्त्वाची बैठक मानली जाते मवियाची, या बैठकीला ठाकरे त्याचबरोबर शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत, मात्र प्रकाश आंबेडकर या बैठकीला उपस्थित राहणार नाहीयेत। काही वेळापूर्वीच त्यांनी त्याबद्दलचं सूतोवाच केलंय। अडकलेला नाही। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना तिघांचे वरिष्ठ नेते लवकरात लवकर भेटतील आणि भेटून त्याच्या बाबतीतला लवकरात लवकर निर्णय जाहीर होतील। कुठेही जागेच्या वाटपाबद्दल कुठेही त्या पद्धतीनं अशी आग्रहाची भूमिका सगळ्यांचीच राहते, पण आम्ही सर्वांनी ठरवलं आहे, तिन्ही पक्षांनी ठरवलेलं आहे की ज्या पक्षाचा उमेदवार सक्षम आहे त्या पक्षाच्या उमेदवाराचा त्याचा आणि पक्षाचा विचार करावा।
महाविकास आघाडीच्या नेत्यांची दुपारी 12:30 वाजता वरळी येथील फोर सीझन हॉटेलमध्ये बैठक होणार आहे आणि